ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन मेंटर ऑफिशियल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खूप दिवसापासून आपल्याला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तेच म्हणजे अर्थातच जिओग्राफीचं हँडरिटन्स नोट्स असलेलं आपलं पुस्तक आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल होते. तर बघा, या पुस्तकाची काय खासियत असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पुस्तक बनवताना आपण अगदी आयोगाच्या चौकटीत बनवले. म्हणजेच बिनकामाचा कुठला तरी डाटा घेतला आणि टाकला असं अजिबात केलं नाही. तर त्यासाठी आपण काय केले? मागील 10 वर्षात आयोगाने जे प्रश्न विचारलेत, अर्थातच मागील 10 वर्षाचे PYQ आपण विचारात घेऊन हे पुस्तक आपण बनवले. म्हणजे कुठला पण प्रश्न घेतला आणि किंवा कुठलं पण एक्सप्लेनेशन घेतलं आणि त्यात टाकलं किंवा काही पण डाटा घेतला आणि टाकला, असं अजिबात आपण त्याच्यामध्ये केलेलं नाही. हे करताना आपण काय केलंय? त्या PYQचा बेस ठरवून किंवा त्याच्यावरती आधारितच आपण सगळा डाटा या पुस्तकामध्ये ऍड केलाय. तर बघा, याच्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्य ह्या दृष्टिकोनातून आयोग जे महाराष्ट्राचे सर्व प्रश्न विचारते ते सर्व आणि 100% प्रश्न या बुक मधून आपल्याला कव्हर होतील. नुसतं आपण याच्यामध्ये महाराष्ट्रच नाही, तर आपल्या एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे की भारताच्या विषय संदर्भासहित, तर भारताच्या विषय संदर्भासहित अर्थातच भारताचे जे प्रश्न आयोग विचारते ते प्रश्नांचा किंवा त्या प्रश्नाला ज्याच्यावरून विचारते त्या माहितीचा आपण सर्व यामध्ये काय केलाय? समावेश केलाय. त्याचबरोबर ही माहिती आपण प्रेझेंट करताना आपण काही ठिकाणी चार्टचा वापर केलाय, ग्राफचा वापर केलाय, काही ठिकाणी आपण नकाशे वापरलेत आणि विशेष बाब म्हणजे आपण पर्यावरण दृष्ट्या आणि चालू घडामोडी दृष्ट्या जो सध्याचा ट्रेंड बघता आयोग जिथपर्यंत प्रश्न विचारू शकतो त्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आपण हे पुस्तक काय केलंय? बनवले. तर बघा, आता आपल्याला कंबाईन मुख्य जवळ आली, त्याचबरोबर राज्यसेवा प्रिलिम जवळ आली, परत कंबाईन प्रिलिम आली आणि ग्रुप सी ची पण प्रिलिम आणि मेन्स आली. तर या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ह्या नोट्स, म्हणजे नोट्स आधारित पुस्तक आपण बनवले आणि हे पुस्तक किंवा ह्या नोट्स ज्या आहेत त्या पूर्णपणे काय असणार आहेत? हँड रिटन्स असणार आहेत. हँड रिटन्स असल्यामुळे हँड रिटन्स असल्याचा एक फायदा होणार आहे आपल्याला, की आपल्याला हे समजून जाणार आहे की आपल्याला ते वाचताना असं फील होणार आहे की आपण हे स्वतःच लिहिले. त्याच्यामुळे हे वाचण्यासाठी अगदी सहज आणि सोपं असणार आहे. हँडरिटन जरी असल्या तरी त्यात कुठेही तुम्हाला खाडाखोड दिसणार नाही, कुठेही तुम्हाला असं खराब अक्षरात लिहिलेलं दिसणार नाही. अतिशय सुंदर अक्षरात ह्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. तर त्या नोट्स मध्ये एक्झॅक्ट काय असणार आहे, त्यामधील आपण जो डाटा कव्हर केलाय तो कसा असेल याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. तर बघा, हे जे आहे हे आपल्या बुकचं कव्हर पेज असणार आहे. याच्यामध्ये आपण देताना टायटल दिलंय की गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक 100% उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा प्रिलिमसाठी पण हे पुस्तक उपयुक्त असणार आहे. त्यानंतर मी जे सांगितले ते आयोगाच्या चौकटीत ह्याची काय आपली रचना आहे, 10 वर्षाच्या प्रश्नांचा अभ्यास केलाय. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलाचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये आपण समाविष्ट केलाय. कशासह? भारताच्या विशेष संदर्भासह. त्याच्यानंतर नकाशे, चार्ट्स यांचा आपण समावेश केलाय आणि जे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत ते आपण यामध्ये ऍड केलेत. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र बेस एक्झॅक्ट काय काय असणार आहे? तर बघा, यामध्ये आपण स्थान, विस्तार आणि आकार याच्यावरती आयोगाचा 100% एक का होईना प्रश्न दरवर्षी आपल्या एक्झामला येतो म्हणजे येतोच. हा आपण यामध्ये अगदी व्यवस्थितपणे कव्हर करून दिलाय. त्याच्यानंतर राजकीय भूगोल किती वाचावा, कुठपर्यंत वाचावा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. आपण जेवढा एक्झामसाठी सफिशियंट आहे तेवढा सगळा डाटा याच्यामध्ये ऍड केलाय. त्याच्यानंतर बघा, प्राकृतिक भूगोल ही व्यवस्थित विविध डायग्रामसह आपण या पुस्तकामध्ये ऍड करून दिलाय. तो वाचताना प्राकृतिक भूगोलचे काही मुद्दे आपण डायग्राम स्वरूपात दिलेत, म्हणजे ते आपल्याला कळून जातील की कुठल्या दिशेला काय आहे, कशाचं स्थान कुठं आहे. त्याच्यामुळं याही टॉपिकचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर बघा, भूगर्भ रचना आणि खडक प्रणाली. भूगर्भ रचना आणि खडक प्रणालीत नेमकं काय वाचावा, कुठपर्यंत वाचावा, हा विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न. तर यामध्ये आपल्या गट ब आणि गट क परीक्षेसाठी जो सगळा डाटा विचारला जातो तो सगळा यामध्ये समाविष्ट केलाय. त्यानंतर यामध्ये मृदेविषयी माहिती दिली, त्याचबरोबर नदी प्रणाली, हवामान मध्ये आपण
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं वर्गीकरण करून व्यवस्थित ते रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर वनसंपत्ती, खनिज संपत्ती, ऊर्जा संपत्ती याच्यावरती जे आयोगाचे प्रश्न येतात ते आपण यामध्ये ऍड केलेत. त्याचबरोबर आयोग याच्यावरती काय करतं, करंट बेस काय फॅक्ट विचारतं, त्याही या पुस्तकामध्ये आपल्याला समाविष्ट झालेलं दिसेल. त्याच्यानंतर बघा लोकसंख्या, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो, सर लोकसंख्या कशातून करावी आणि काय करावं. तर आपण बघा इथं लोकसंख्या 2011च्या जनगणनेच्या बेसवरची सर्व लोकसंख्या याच्यामध्ये दिले. आयोगाने ज्याच्यावरती प्रश्न विचारला तिथे विशेष मेन्शनही केले. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र स्थलांतर आणि ग्रामीण वस्ती, मग स्थलांतरावर आयोगाने प्रश्न विचारले ते यामध्ये कव्हर आहेत. ग्रामीण वस्त्यांच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना काही कळत नाही की वस्ती टॉपिक करायचा कुठून, तर तो याच्यामध्ये कव्हर केलाय. नंतर महाराष्ट्रातील ज्या सगळ्या आदिवासी जमाती आहेत, ज्यामध्ये अमरावतीतील आदिवासी जमात कुठली त्याच्यावरती प्रश्न आला होता, त्या सगळ्या आदिवासी जमाती आपण याच्यामध्ये कव्हर केलं. त्यानंतर बघा कृषी, पशुधन आणि मासेमारी हे जे प्रायमरी सेक्टरचे उद्योग आहेत त्याच्याबद्दल बी आपण यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केले. त्यानंतर जलसिंचन, उद्योग, वाहतूक आणि दळणवळण. वाहतूक आणि दळणवळण मध्ये बघितलं असं आपण कोकण रेल्वे, कोकण रेल्वेवर आयोगाने प्रश्न विचारलाय, कोकण रेल्वेचा व्यवस्थित त्याच्यामध्ये समाविष्ट केलाय. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल रस्त्यांचे क्रमांक बदललेत, ते त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित सांगितलं आहे. त्याच्यानंतर बघा पर्यटन, आता बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला आपल्या पर्यटनाची माहिती दिसत नाही, परंतु आपण हा मुद्दा आवर्जून याच्यामध्ये ऍड केलाय. त्याच्या मागचं रिझन असं, जर यदा कदाचित एखादा प्रश्न जर तिकडे गेला तर आपल्या विद्यार्थी मित्रांचा चुकायला नको, हा याच्या मागचा उद्देश. ओके. त्याच्यानंतर बघा आता या पुस्तकामध्ये आपल्या टेलिग्रामला कधी कधी काही नोट्स पडतात बघा, टेलिग्रामच्या नोट्सच्या चॅनलला किंवा आपल्या ऑफिशियल चॅनलला, तर त्या नोट्सच्या ज्या पीडीएफ पडतात किंवा ते पेज जे पडतात ते आपण ह्याच पुस्तकामध्ये कंपाईल केलेले आहेत. तेच पेज आम्ही कधी कधी एखादं पेज आपल्या ग्रुपवरती शेअर करत असतो. तर बघा अशी अगदी चार्ट स्वरूपात इथं माहिती दिली. तर चार्ट स्वरूपात माहिती देताना कशी दिली बघा, तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांना लागून असलेले इतर जिल्हे हे देताना बघा, आता अहिल्यानगर जिल्हा आहे समजा, तर अहिल्यानगर देताना आपण बघा अहिल्यानगरला कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची सीमा लागली आणि किती जिल्ह्यांची सीमा लागली हे मेन्शन केलंय. आपण महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांचं की जिथपर्यंत आयोग प्रश्न विचारू शकतो इथं अशा चार्ट पद्धतीने काय केलंय, मेन्शन केलंय. त्याच्यानंतर बघा आपल्याला एक हमखास आणि 100% ज्या गोष्टींवर प्रश्न येतो ती गोष्ट म्हणजे डोंगर रांगा. आणि डोंगर रांगांवरती पण आपण काय केलंय, प्रत्येक जिल्ह्याचा मॅप काढलाय. मॅपमध्ये आपण बिनकामाच्या काय सगळ्या डोंगर रांगा ऍड नाही केल्या. आयोग जिथं फोकस करू शकतं, आपल्याला वाटतं की आयोग या घटकावर 100% प्रश्न विचारू शकतो, त्याच गोष्टींना आणि त्या जिल्ह्यात कोणत्या दिशेला आहेत ते इथं आम्ही डायग्राम मध्ये दाखवून त्या नोट्स परिपूर्ण करायचा काय केलाय, प्रयत्न केलाय. हे बघा आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर नाशिक आपण वणी डोंगर दाखवलंय, नंतर आपण साल्हेर मुल्हेर दाखवलंय कुठे ते, नंतर आपण सातमाळा दाखवलंय. हे असे सगळे ज्या त्या जिल्ह्यातील प्रत्येक डोंगर रांग आपण व्यवस्थित तिथे काय केली, डायग्राम स्वरूपात दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा मी जे बोललो होतो आता ते जनगणना, जनगणनेचं काय केलंय, अगदी एका पेज मध्ये आपली बरीच माहिती, एक पेज जर तुम्ही मोबाईलचं ऑलपेपर जरी ठेवलं हे तरी तुमची बरीच गोष्ट यामधून काय होणार आहेत, जनगणनेच्या बाबतीत क्लिअर होऊन जाणार आहेत. तर बघा जनगणनेमध्ये आपण सगळं दिलं, एकूण लोकसंख्या किती, पहिल्यांदा आपण काय दिले संपूर्ण महाराष्ट्राची किती, आणि नंतर प्रत्येक जिल्ह्याची दिली. कारण आयोग आपलं काय झालंय जिल्ह्यांवर पण शिफ्ट झाले. आपण मध्येच आयोगाने काही जिल्हे दिले महाराष्ट्रातील आणि त्यात काय विचारलं की यांचा लोकसंख्येनुसार क्रम लावा, घनतेनुसार क्रम विचारला होता. तर बघा त्यानंतर दशकातील वाढ दिली, त्याच्यानंतर बघा आपण घनता दिली, लिंग गुणोत्तर दिले, बाललिंग गुणोत्तर दिले आणि साक्षरता. हे सगळे घटक आपण एका ठिकाणी आणल्यामुळं हे अभ्यासासाठी आपल्याला अगदी एकदम सोपं होऊन गेलंय. आणि त्याच्याबरोबरच हे आपण जे गोल केलेले दिसत आहेत ना, तर हे गोल केलेलं याचा रिझन असा आहे की आयोगाने आतापर्यंत या गोष्टीवरती प्रश्न विचारलाय, जिथं जिथं प्रश्न विचारलाय आपण तिथं गोल केलाय. मग गोल केलेली सगळीच आकडेवारी करायची का, तर नाही करायची. कोणती करायची, तुम्ही जर हे रोज चार्ट थोडा नजरे खालून काढला तुम्हाला तो ऑटोमॅटिक काय होणार आहे, पाठ होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः नोट्स घालून काढत बसून वेळ घालवण्याची गरज नाही, हे याच्यामधून काय होणार आहे, कव्हर होणार आहे. त्याचबरोबर बघा आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा, तो व्यवस्थित आपण असं डायरेक्ट सगळ्या ज्या आपल्या टोटल 8 दिशा आहेत त्या 8 दिशांना आपण ऍरो करून कुठल्या दिशेला काय हे असं डायग्राम स्वरूपात आपण काय केलंय, एक्सप्लेन केले. ओके. त्याच्यानंतर बघा मी जे सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की यामध्ये आपण काय केलंय, जे आयोगाची डिमांड आहे भारताचा विशेष संदर्भ, मग आपण भारताचा विशेष संदर्भ पण याच्यामध्ये ऍड केलाय.
तर भारताच्या विशेष संदर्भामध्ये आपल्या संपूर्ण भारत करायचंय का नाही, आपल्याला काय करायचंय, आपल्या परीक्षेची डिमांड काय. तर आपल्या परीक्षेची जी डिमांड आहे, आतापर्यंत जे आपले प्रश्न विचारलेत आयोगाने, त्या दृष्टिकोनातून आपण भारताचे स्थान व विस्तार, आयोगाचे जास्त प्रश्न जर पाहिले तर भारताच्या प्राकृतिक भूगोलावरती आणि त्याच्यानंतर थोडेसे लोकसंख्येवरती तो घटक इथे कव्हर केलाय. आणि शेवटी एक मुद्दा थोडासा कधी कधी आयोग भारताच्या बाबतीत जातो, तो म्हणजे हवामान. तोही मुद्दा आपण ह्या नोट्समध्ये देऊन कंबाईन दृष्टिकोनातून ही नोट्स पूर्णपणे परिपूर्ण करायचा आपण काय केलाय, प्रयत्न केलाय. तर बघा यामध्ये भारताचं कसं एक्सप्लेन केलं असेल. फॉर एक्झाम्पल हे भारताचे प्राकृतिक विभाग, तर भारताचे टोटल प्राकृतिक विभाग किती, 5. मग ते दाखवताना आपण असे मॅप्स आपण अरेंज केले. त्याच्यामध्ये मॅप्स दाखवताना तुम्ही बघितलं असेल, आपण इथे वेगळ्या कलरमध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश मेन्शन केलेत. त्याच्यानंतर बघा आपण इकडे वेगळ्या कलरमध्ये काय केलं, आपण किनारपट्टी म्हणजे घाट आणि किनारी मैदानी प्रदेश हे इथे एक्सप्लेन केलंय. नंतर बघा हा मधला द्वीपकल्पीय पठारे, हा प्राकृतिक प्रदेश आपण इथं काय केला, व्यवस्थित एक्सप्लेन केला. आणि नंतर मध्ये कुठे उत्तरेकडील गाळाचे जे मैदाने आहेत ते वेगळ्या कलरमध्ये दाखवलेत. आणि नंतर इकडे हे आपले बेटे. म्हणजे व्यवस्थित जेवढं तुम्हाला कमी वेळात रिव्हिजन करता येईल किंवा कमी वेळात तुमची सगळी माहिती तुमच्या व्यवस्थित तुम्ही स्टोअर करू शकता किंवा तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं आणि अगदी कमी काळात अभ्यास करण्यासाठी हे उपयुक्त पुस्तक आहे. त्याच्यानंतर बघा आपण समजा आता हे बघितलं पर्वतरांगा, तर पर्वतरांगांचं आपण बघितलं आहे कुठल्यामध्ये कशाचा भाग येतो, हे असे एकदम चार्ट स्वरूपात आपण काय केलं ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर बघा आता आपलं हे जे बुक येते नोट्स टाईप बुक आहे, म्हणजे आत वरून हे तुम्हाला पेज वगैरे असं दिसते, आतमध्ये कुठल्याही स्वरूपात प्रिंटेड डाटा आपल्याकडे नसणार आहे. तर आपण हे सगळं कसं केलंय तर लक्षात ठेवा, वरती तुम्हाला हे सगळं कव्हर पेज वगैरे सेम टू सेम असंच असेल. आतमध्ये काय असेल, आतमध्ये जे आपण प्रिंटिंग नोट्स अजिबात नसतील, आतमधले जे पेज आहेत ते सगळे हँड रिटन असतील. हँड रिटन असल्याचा फायदा मी जो मला अगोदर सांगितला, मी पुन्हा एकदा ते मेन्शन करतोय की हँड रिटन असल्याचा फायदा असा की आपल्याला ते पुस्तक वाचताना असं वाटेल की स्वतः आपण लिहिलंय, किंवा ते असं फील होईल की आपण पुस्तक नाही वाचत, नोट्स वाचतोय. म्हणजे अर्थात त्या नोट्सच आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय होणार नाही, बर्डन येणार नाही आणि आपण ते कमी काळात काय करू शकतो, कव्हर करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे डिझाईन करताना असं केलंय की सगळं पूर्ण पेज भरून नाही टाकलं. एखादा मुद्दा झाला तर त्याच्यामध्ये काय ठेवलंय आपण, साईडला काही जागा ठेवली की जर तुम्हाला अपडेट झाला डाटा तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तो डाटा ऍड करू शकता. तुम्ही अगदी सोप्या तुमच्या हस्ताक्षरात पेनाने तो काय करू शकता, तिथं ऍड करू शकता. नाहीतर तुम्हाला पुस्तकामध्ये काय होतं, डाटा ऍड करायला जागा भेटत नाही, स्पेस भेटत नाही, त्यामुळे तिथं बराच काय होतो, असा गोंधळ झाल्यासारखा होतो. किंवा तुम्हाला बिंदास जागा आहे, नंतर काही टॉपिक झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी काही पेज सोडलेत जिथे तुम्ही काय करू शकता, डाटा ऍड करू शकता. त्याच्यानंतर बघा हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपण येत्या 2 दिवसात आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देतोय. हे पुस्तक कुठे मिळेल, कसे मिळेल याबद्दलही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे पुस्तक आपण फक्त 2 प्रकारे वितरित करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार असणार आहे की आपलं जे हत्ती गणपती चौकात पहिला मजला गीताई अपार्टमेंट हत्ती गणपती चौक, हे जे सदाशिव पेठेमधलं ऑफिस आहे, या ऑफिसला येऊन तुम्ही या नोट्स काय करू शकता, कलेक्ट करू शकता. त्यानंतर आपण एक दुसरा ऑप्शन ठेवला ह्या नोट्स परचेस करण्यासाठी, तो म्हणजे तुम्ही आपल्या कंबाईन मेंटर ऑफिस सेल ह्या ऍप्लिकेशन वरती जाऊन ह्या नोट्स, तिथे तुम्हाला ह्या नोट्स दिसतील आणि तिथून तुम्ही ह्या नोट्स काय करू शकता, परचेस करू शकता. तुम्ही ऍपवरून नोट्स परचेस केल्यानंतर तुम्हाला त्या विदिन जेवढ्या लवकर करता येईल आम्हाला तेवढ्या लवकर ते तुम्हाला घरपोच मिळून जातील. ठीक आहे. अतिशय उत्कृष्ट असं सुंदर स्वच्छ अक्षरात लिहिलेलं भूगोलाच्या बाबतीत एक नवीन क्रांती करणारं पुस्तक आहे. लवकरच हे आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय. धन्यवाद. भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसह. थँक्यू सो मच.